बिहारमधील कथित एसआयआरच्या मुद्द्यावरती काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या वोटर अधिकार यात्रेचा समारोप आज पटण्याच्या ऐतिहासिक अशा गांधी मैदानामध्ये होत आहे आणि यासाठी काँग्रेसकडनं मोठी जय्यत तयारी केली गेली आहे। मी सध्या सभेच्या मंचावरती आहे। याच ठिकाणावरनं यात्रेचा जे सुरुवात आहे ती होणार आहे। गांधी ते आंबेडकर असं या यात्रेला काँग्रेसकडनं नाव दिलं गेलेलं आहे आणि पटण्याच्या गांधी मैदानापासून पटना उच्च न्यायालयाच्या आंबेडकर स्टॅच्यू पर्यंत हा मार्च असणार आहे। साधारणतः 4 किलोमीटरची यात्रा असेल आणि त्यानंतर आंबेडकर स्टॅच्यू पाशी या यात्रेचा समारोप होणार आहे आणि या यात्रेमध्ये अनेक महत्त्वाचे नेते जे आहेत ते देखील मार्गदर्शन करणार आहेत। महत्त्वाचा मुद्दा सांगायला गेला तर महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये ज्या पद्धतीने मतांची चोरी झाली असा आरोप मागच्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांच्याकडनं केला जात होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती ही यात्रा जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। 17 ऑगस्ट रोजी या यात्रेचा सुरुवात सासाराममधून बिहारच्या सासाराममधून सुरू झालेली होती आणि ही यात्रा मागच्या 16 दिवसांपासून सुरू असून 25 जिल्ह्यातील 110 पेक्षा अधिक विधानसभा मतदारसंघामधून ही यात्रा आली। या यात्रेमध्ये राहुल गांधी असतील, तेजस्वी यादव असतील यांच्यासह इंडिया आघाडीतील महत्त्वाचे नेते तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन असतील, अखिलेश यादव असतील यांच्यासह प्रियंका गांधी आणि अनेक महत्त्वाचे नेते या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। आगामी काळामध्ये बिहार विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि त्या निवडणुकीच्या पूर्वी काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडनं व निवडणुकीची तयारी म्हणूनच या यात्रेकडे बघितलं जात आहे। महत्त्वाचा मुद्दा जर सांगायचा गेला तर यात्रेच्या प्रत्येक वेळी राहुल गांधी यांच्याकडनं बिहार आणि इतर राज्यांमधील ज्या पद्धतीने मतचोरी झालेली होती त्या मुद्द्यावरनं सत्ताधारी पक्षाला टार्गेट केलं गेलं, निवडणूक आयोगाला अनेक प्रश्न विचारले गेले आणि त्याच अनुषंगानं आज होणाऱ्या समारोपामध्ये राहुल गांधी असतील किंवा इतर इंडिया आघाडीचे प्रमुख नेते काय बोलतात हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन विनोद कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, पटना, बिहार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।